नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनची बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न। ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनच्या वतीने आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम महापुरुषांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव संगपाल शिरसाट, महाराष्ट्र सचिव राहुल जाधव यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी प्राध्यापक सुरेश मोरे सर यांची निवड करण्यात आली। तसेच अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी राजविलास वानखडे यांची निवड करण्यात आली। तसेच जिल्हा सरचिटणीसपदी विनायक गोपनारायण यांची निवड करण्यात आली। तसेच सचिवपदी ॲडव्होकेट विद्याधर सरकटे यांची निवड करण्यात आली। तसेच सल्लागारपदी ॲडव्होकेट भगवान दंदी यांची निवड करण्यात आली। तसेच कायदेविषयक सल्लागारपदी ॲडव्होकेट वैशाली पाटील यांची निवड करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष महासचिव यांच्या आदेशाने राष्ट्रीय सचिव संगपाल शिरसाट, महाराष्ट्र सचिव राहुल जाधव यांच्यासह प्राध्यापक प्रदीप चौरे यांनी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनची अकोला जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी संगपाल शिरसाट, राहुल जाधव, प्राध्यापक सुरेश मोरे, राजविलास वानखडे, प्राध्यापक प्रदीप चौरे, विनायक गोपनारायण, ॲडव्होकेट विद्याधर सरकटे, ॲडव्होकेट भगवान दंदी, ॲडव्होकेट वैशाली पाटील, डॉक्टर गवई, निरंजन वाकोडे, भूपेंद्र अंभोरे, विलास शेगावकर, प्रकाश जंजाड, मंगेश झिने, बाबूलाल डोंगरे, मोहन सामसकर, राजेश खांडेकर, संजय मेश्राम, डॉक्टर गवई, प्राध्यापक प्रमिला बोरकर मॅडम, करुणा शिरसाट यांची उपस्थिती होती। आज अकोल्यामध्ये ह्युमन राईट्स अँड जस्टिस असोसिएशनची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून प्राध्यापक सुरेश मोरे सर यांची नियुक्ती झालेली आहे। प्राध्यापक सुरेश मोरे हे अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व असून ह्युमन राईट्स अँड जस्टिस असोसिएशन जिल्हा अध्यक्ष अकोला यापदी त्यांची निवड झालेली आहे। या संघटनेच्या माध्यमातून तमाम भारतीय लोकांना जे भारतीयांचे अधिकार आहेत, न्याय आहे, हक्क आहे, त्या हक्कावर, त्या न्यायावर तो अबाधित राहावा आणि जर कुणावर अन्याय झाला, ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये फुलेशाह आंबेडकरांची जी विचारधारा आहे, जी समतेवर, स्वातंत्र्यावर, बंधुता आणि न्यायावर आधारित आहे, तथागत बुद्धांनी सुद्धा समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे पंचतत्व सांगितलेले आहेत आणि त्या पंचतत्वाचं पालन आपल्या महापुरुषांनी या महाराष्ट्रामध्ये घडवून एक सामाजिक समरसता निर्माण केलेली आहे। आणि म्हणून कुठल्याही पुण्यावरही, कुठल्याही स्तरातला असो, कुठल्याही घटकातला असो, कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्माचा व्यक्ती जर असेल आणि त्याच्यावर जर अन्याय कुठे होत असेल तर ही संघटना ताकदीनं त्याच्या पाठीशी उभी राहून त्याला न्याय देईल अशी अपेक्षा आपण सर्वांनी करू। उपाध्यक्षपदी राजविलास वानखडे साहेब, महासचिवपदी गोपनारायण साहेब यांची नियुक्ती ह्युमन राईट्स असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस संगपाल शिरसाट सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज नियुक्ती दिलेली आहे। आणि या आढावा सभेमध्ये या सर्व अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी या जिल्ह्यावर कुणावरही अन्याय झाला तर त्यासाठी आम्ही काम करणार असल्याची ग्वाही आजच्या या सभेमध्ये दिलेली आहे। आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये न्याय, समता प्रस्थापित होईल अशा प्रकारच्या त्यांना आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत। आज रोजी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन राष्ट्रीय स्तरावरील कार्य करत असून आज अकोला जिल्हा येथील कार्यक्रम जाहीर केलेले आहे आणि जाहिरात नंतर पदग्रहण समारंभ पार पडलेला आहे। हा पदग्रहण समारंभ माननीय प्रदीप चौरे सर यांच्या उद्घाटन आणि राहुल जाधव, महाराष्ट्राचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला आहे। आज रोजी यांना जे पदग्रहण केलेलं आहे त्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुरेश मोरे सर, उपाध्यक्ष राजविलास वानखडे साहेब, महासचिव विनायक गोपनारायण साहेब, तसेच सचिव ॲडव्होकेट विद्याधर सरकटे, ॲडव्होकेट भगवान दंदी सल्लागार म्हणून, तर कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲडव्होकेट वैशाली पाटील यांची आज निवड केलेली आहे। त्यांनी सगळ्यांनीच आज पदग्रहण समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे।
त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. राष्ट्रीय पातळीवरून मी त्यांना लागला तेवढा सपोर्ट राष्ट्रीय कार्यक्रमामधून मिळणार आहे आणि त्यांना जिथे जिथे अडचण येते तिथे राष्ट्रीय कार्यक्रम त्यासाठी सदैव तयार आहे. जय भीम सर्वांना. आज दिनांक 1/2/2025 रोजी या ठिकाणी अकोला ह्युमन राईट जस्टिस अकोला जिल्ह्याची कार्यकारिणी तयार झालेली आहे. ती कार्यकारिणी आमच्या राष्ट्रीय लेवलची जी कार्यकारिणी आहे त्यामध्ये सचिव सरचिटणीस संगपाल शिरसाट, त्याचप्रमाणे सचिव जाधव साहेब यांच्या अधिपत्याखाली जिल्हा कार्यकारिणी तयार झाली आहे. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष मी प्राध्यापक सुरेश मोरे सर म्हणून माझी नियुक्ती त्यांनी केलेली आहे. ती नियुक्ती आमचे प्राध्यापक प्रदीप चौरे सर यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष राजविलास मानकडे सर, त्याचप्रमाणे जिल्हा सचिव गोपनारायण साहेब यांची सुद्धा निवड झालेली आहे. आणि या कार्यकारिणीमध्ये बरेचसे व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा आम्हाला या जस्टिस ह्युमन राईट्स असोसिएशन संघटनेसाठी अर्थात मानवाधिकार या संघटनेसाठी बऱ्याच लोकांनी पाठबळ देण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि त्या लोकांच्या प्रमाणे आम्ही या जिल्ह्यातील किंवा या देशातील तमाम जे नागरिक आहेत, समाजातील जे लोक आहेत किंवा त्यांना आम्ही जे बाबासाहेबांनी संविधानानुसार जे दिलेले अधिकार आहेत ते अधिकाराच्या अधिकारी त्यांचं संरक्षण करणार आहोत. आणि म्हणून त्यासाठी ही ह्युमन राईट जस्टिस असोसिएशन अकोला जिल्ह्याची कार्यकारिणी तयार झाली. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.